टॉस झालेला आहे आणि हा टॉस भैरी भवानी दळवट आणि आमचे डॉक्टर ठीक आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भैरी भवानी दळवटणी आणि दळवटणी राजवाडा या दोन्ही संघाच्या दरम्यान पहिला उद्घाटन सामना सुरू झालेला आहे। भैरी भवानी या संघाचा एक उत्कृष्ट चढाईपट्टू भैरी भवानी आणि दळवटे राजवाडा या दोन्ही संघामध्ये हा अटीतटीचा सामना सुरू झाला आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी राजवाडा दळवटणी राजवाडा या संघाकडून चढाई करतोय। या ठिकाणी भैरी भवानी दळवटणे या संघाचे 3 गुण झाले। राजवाडा दळवटणे या संघाला अजून आपलं खाते उघडता आलेलं नाही। पुन्हा एकदा हा सामना भैरी भवानी दळवटणे या संघाकडे वळलेला दिसतोय। नुकताच सुरू झालेला हा सामना भैरी भवानी दळवटणे या संघाकडे वळलेला दिसतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला गुण मिळालेला आहे। यानंतर होणारा सामना बाळगोपाळ परशुराम आणि स्टार 11 पिंपरी या दोन्ही संघाला पहिला पुकार आहे। त्यांनी जर या संघाचे संघनायक आले असते तर त्यांनी आपली खेळाडू घेऊन वजनकाट्याकडे जायचं आहे। बाळगोपाळ परशुराम स्टार 11 पिंपरी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपले खेळाडू घेऊन वजनकाट्याकडे जायचं आहे। या दोन्ही संघासाठी मंडळाकडून पहिला पुकार। पुन्हा एकदा या संघाचं पारडे जड, तरी सुद्धा कबड्डी म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे। कधी कोणाचं पारडे जड होऊ शकतंय हे सांगता येत नाही। आपण सर्व या मातीतल्या खेळाला ओळखता जाणता त्याचा आनंद घेतलेलाच आहे। दोन्ही संघ तसेच तोलामोलाचे असून आहेत, परंतु काहीशा कारणाने राजवाडा दळवटणे या संघाकडे थोडासा भुक्कमाप घेत आहे आणि दळवटणे भैरी भवानी दळवटणे या संघाचं पारडे जड होत आहे। पुन्हा एकदा थर्ड रेड येऊन भैरी भवानी दळवटणे या संघाचा खेळाडू राजवाडा दळवटणे या संघाकडे थर्ड रेड आहे। तर या थर्ड रेड मध्ये गुण मिळाले। ठीक आहे, पुन्हा थर्ड रेड मध्ये सुद्धा पकड पडलेली आहे।
राजवाडा तळवटणे या संघाने उत्कृष्ट अशी पकड टाकून आपल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. समोरचा संघ दोन्ही संघ पिल्लेपण आहे. मॅच खेचून आणण्याची ताकद दोघांच्यात आहे. आता राजवाड्याच्या संघाने अतिशय उत्कृष्ट केली आहे आणि आपल्या बैरीभवानी संघाने पकड केल्यामुळे त्यांना 1 पॉईंट मिळत आहे. मला वाटतं 7 विरुद्ध 3. गुरुफलक 7-3. बैरीभवानी तळवटणे 3 आणि राजवाडा तळवटणे. बैरीभवानी तळवटणे 7 आणि राजवाडा तळवटणे 3. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी चढाई बैरीभवानी तळवटणे या संघाकडून. राजवाडा तळवटणे या संघाचा खेळाडू बरोबर चढाई करून आणि त्याने आता उत्कृष्ट असा खेळाडू टिपले. बैरीभवानी तळवटणे या संघाचा उत्कृष्ट असा खेळाडू टिपलेला आहे. पुन्हा एकदा बैरीभवानी तळवटणे या संघाचा उत्कृष्ट असा चढाईपट्टू आपल्या खेळाचं प्रदर्शन या बैरीभवानी तळवटणे या संघाची पूर्ण भिस्त याच्याकडे असते. विनंती करतो बाळगोपाळ परशुराम, स्टार 11 पिंपळी आणि जय हनुमान पिंपळी बुद्रुक आणि ओमसाई धामनवणे या 4 संघांनी आपले खेळाडू घेऊन वजरकाट्याकडे जायचं आहे. पुन्हा एकदा बैरीभवानी तळवटणे या संघाचा उत्कृष्ट चढाईपट्टू राजवाडा तळवटणे या संघाचे फक्त 2 खेळाडू मैदानात, परंतु 2 खेळाडूंनी जर या उत्कृष्ट अशी पकड घेतली तर 2 पॉईंट मिळणार होते, परंतु शक्य नाही झालेलं आहे. पुन्हा एकदा राजवाडा तळवटणे या संघाचा खेळाडू पुन्हा तो पाठ खेळाचं पाळणं पूर्णपणे बैरीभवानी तळवटणे या संघाकडे वळताना दिसतंय. मला वाटतं तळवटणे राजवाडा हा संघ बाद झालेला आहे, परंतु कबड्डीमध्ये बाद म्हणजे पुन्हा ही नसतं. संघाकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची अपेक्षा आपल्या सर्वांना आहे आणि असेल आणि ते खेळाडू दाखवतीलच. खचाखच भरलेला हे स्टेडियम आपल्या सर्व क्रीडा रसिकांच्या गर्दीने भरलेला हे स्टेडियम आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी होत असलेला हा सामना मध्यंतरीपर्यंत संपलेला आहे. तळवटणे राजवाडा या संघाकडून चढाई उत्कृष्ट असं प्रदर्शन, पण तितकंच उत्कृष्ट पुन्हा एकदा चूक झालेली आहे बैरीभवानी तळवटणे या संघाकडून. पुन्हा एकदा बैरीभवानी तळवटणे या संघाचा बैरीभवानी तळवटणे या संघाचा पुन्हा एकदा पॉईंट. तळवटणे राजवाडा या संघाचा
एक खेळाडू पुन्हा एकदा बाद. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी तळाई, एक गडी टिपलेला आहे. स्टार 11 पिंपरी आपला संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी वजनगटाकडे जायचं आहे. पुन्हा एकदा सामना संपायला काही मिनिटं असताना अटीतटीचा सामना म्हणता येईल, कारण काही 8 गुणांची आघाडी म्हणजे अशी काही मोठी आघाडी नव्हे. काही होऊ शकतं कबड्डीमध्ये, आपण सर्व पाहतोच. तसंच या ठिकाणी सुद्धा होऊ शकतंय. तरी पण भैरीभाव दळवटे या संघाचं पारडं चढत आणि उत्कृष्ट असे पुन्हा एकदा पकड, उत्कृष्ट अशी पकड. तीन गुण मिळाले. सुपर राईड अशी झालेली आहे. 3 खेळाडू एका 3 खेळाडू बाद. पुन्हा एकदा उत्कृष्टपणे भैरीभावाने दळवटे या संघाकडून उत्कृष्ट पकड. पुन्हा एकदा राजभाऊ दळवटे संघाकडे तेवढी क्षमता आहे आणि त्या क्षमतेने जर ते खेळले तर उरलेल्या काही क्षणात हा कबड्डीचा सामना पलटवून या सर्व क्रीडा रसिकांचं ते मनोरंजन करू शकतात. पुन्हा एकदा संकेत उत्कृष्ट अशी लढाई करत राजवाडा दळवटे या संघाकडे पुन्हा एकदा उत्कृष्ट लढाई, 2 गडी टिपलेले आहेत त्यांनी. राजवाडा संघ पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. राजवाडा दळवटने पुन्हा एकदा अपयशी. पुन्हा एकदा भैरीभाऊ आणि दळवटने त्या संघाकडून उत्कृष्ट अशी पकड. आता मात्र सामना एकतर्फी दिसतोय, तरी पण खेळाडूंचं जे कौशल्य आहे ते आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे आणि कौशल्यच बघण्यासाठी आपण इथे आले आहोत. पुन्हा एकदा कौशल्य बघायचं. राजवाडा दळवटने या संघाकडून उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे. पुन्हा एकदा भैरीभाऊ आणि दळवटने संघ हे पुन्हा एकदा पकड घाल. संघाच्या संघटनाकडे आपल्या संघनायकांनी आपले खेळाडू वजनगटाकडे न्यायचे आहेत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. सुधीर बोर्ड आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येते. सुधीर बोर्ड, जय हनुमान पिंपरी बुद्रुक, ओम साई धामनवणे या दोन्ही संघांना मंडळाकडून पहिला पुकार. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. आता मात्र हा सामना भैरीभावानी दळवटने या संघाकडे पूर्णपणे वळलेला आहे आणि तरी सुद्धा उत्कृष्ट असं खेळाईचे प्रदर्शन राजवाडा दळवटने या संघाकडून झालेलं आहे. पुन्हा एकदा शेवटच्या काही क्षणात उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन या संघाकडून होतंय, पाहायला मिळतंय. काही खेळ असे ना शेवटच्या 4 मिनिटात रंगतदार खेळ होतोय. शेवटची 4 मिनिटं, गुणफलक 27-10. पुन्हा एकदा राजवाडा दळवटे या संघाकडून चढाईसाठी उत्कृष्ट अशी लढाई, तेवढीच मजबूत, तेवढंच सांघिक खेळ हा बघायला मिळाला आहे. शेवटची 3 मिनिटं, शेवटची 3 मिनिटं सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 28-10. काहीच
निराशेजनक कामगिरी राजवाडा दळवट या संघाकडून, पण तितकीच उत्कृष्ट अशी कामगिरी भैरीभवन दळवट या संघाकडून. पुन्हा एकदा एक गुण राजवाडा दळवट या संघाकडे. पुन्हा एकदा शुभम यांच्याकडून उत्कृष्ट अशी मला वाटतं 2 पॉइंट सुपरहिट. आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्हाला वाटलं होतं की आपण नक्कीच 2-3 गुण घेऊन याल, पॉईंट घेऊन याल, परंतु नाही. साहेब आपल्याकडून ही अपेक्षा होती. 2 मिनिटं 1 मिनिट शेवटचं मिनिट सामना शेवटचं मिनिट. उत्कृष्ट अशी कामगिरी भैरीभवन दळवट या संघाकडून. थोडंसं काहीसं निराशाजनक कामगिरी राजवाडा दळवट या संघाकडून असो, तरी पण यापुढे होणारे सामने आपल्या सर्वांचं मनोरंजन करणारच आहेत. आपली ही अशी वाढती गर्दी आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभेल अशी अपेक्षा ठेवूया. आणि आपल्या सर्वांचं मनोरंजनासाठी यापुढे सुद्धा खूप असे संघ या ठिकाणी येऊन आपलं मनोरंजन करणार आहेत आणि आपला सर्वांना आनंद मिळणार आहे. तरी आलेल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या क्रीडा नगरीत पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आई भैरीभवानी दळवट हा संघ